MPSC बाजारात विविध राज्यातून बटाटे दाखल होत असतात. मात्र यंदा आवक कमी असल्यामुळे दर वाढत चालले आहेत. खराब हवामान आणि कमी आवक असल्याचा फटका बसत आहे. मागील आठवड्यात 10 रुपयांनी विकले जाणारे बटाटे आता 20 रुपयांनी विकले जात आहे. बटाट्यांचे पीक कमी निघत असल्यामुळे महागाई वाढल्याचे बोललं जात आहे. दरम्यान यापुढे सुद्धा बटाट्यांचे भाव वाढतच राहणार असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. सध्या बटाट्याचा रेट किती आहे आणि कशामुळे वाढला आणि आवक किती आणि कुठून येतो? बटाटाचा रेट आता हे 15 ते 20 रुपये सरासरी चालू आहे मुंबई मार्केटमध्ये. यूपी वरून जास्त प्रमाणात आवक येते, MP वरून पण येते बटाट्याची. आणि यूपी मध्येच आता कोल्ड स्टोरेज भरण्याच्या प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे लोक आता माल कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवत आहे, त्यामुळे आवक कमी प्रमाणात येत आहे आणि त्यामुळे बटाटे जागेवरती यूपी मध्ये टाईट झाल्यामुळे इथे मुंबई मार्केटमध्येही बटाटे महाग झालेले आहेत. सध्या आवक किती बटाट्याची आज 19,000 पिशवी आवक आहे. 40 ते 45 गाड्या दरम्यान आवक झालेली आहे. महागवानीचं कारण काय? महागवानीचं म्हणजे आता बटाट्याचं नवीन पीक निघालेलं आहे, ते कमी प्रमाणात निघालेलं आहे. कारण गेल्या वर्षी बटाटे खूप म्हणजे मंदीमध्ये विकलेले आहेत, त्यामुळे लोकांचं त्यात खर्चही निघालेला नाहीये, उत्पादन खर्च. त्यामुळे या वर्षी कमी प्रमाणात लागण झालेली आहे. किती आवक आल्या पहिले? पहिली आता समजा एक 15-20 दिवसापूर्वी बटाटे विकत होते 10 ते 12 रुपये 13 रुपये, पण तेच बटाटे आज 15 ते 18 ते 20 रुपये पर्यंत विकायला लागले आहेत. मार्केट स्थिर होईल का वाढत जाईल? नाही, बटाट्याचं मार्केट ह्या वर्षी वाढत राहील असं अंदाजा दिसत आहे. ग्राहक आहेत का? आहेत ना, ग्राहक खरेदी करत आहेत.